नमस्कार, माझं नाव सुमित भिडे। आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये जो पहिला टॉपिक आहे सिमिलॅरिटी, त्यातले थिअरम्स बघायला सुरुवात करणार आहोत। मग सिमिलॅरिटी मधला जो पहिला थिअरम आहे तो आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम। मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये एका ट्रायंगल मध्ये एक लाईन दोन साइड्सला इंटरसेक्ट करते आणि तिसऱ्या साइडला पॅरलल असते। मग डायग्राम मध्ये बघूया, आपण एक ट्रायंगल घेतलेला आहे ABC, त्याच्यामध्ये ही लाईन आहे, ही लाईन साइड BC ला पॅरलल आहे आणि ती उरलेल्या दोन साइड्सला दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते। मग अशा वेळेला आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरू शकतो। मग त्याचं इक्वेशन कसं तयार होतं? मग इक्वेशन तयार करण्याचा प्रोसेस जो आहे खूप सोपा आहे। आपल्याला साइड कुठची दिलेली आहे, तर साइड BC ला पॅरलल आहे असं सांगितलेलं आहे। मग आपण काय करणार, साइड BC च्या ऑपोजिट वर्टेक्स पासून सुरुवात करणार आणि खाली येणार। खाली येणार म्हणजे काय, तर AP अपॉन PB ह्या पद्धतीने फ्रॅक्शन येणार। पलीकडच्या साइडकडे जाऊया, AQ अपॉन QC हे फ्रॅक्शन येणार। आणि बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC। मग कुठच्याही डायग्राम मध्ये जी साइड पॅरलल दिलेली आहे त्या साइडच्या ऑपोजिट साइड पासून सुरुवात करायची आणि इक्वेशन तयार करायचं। मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा वापर करून आपण ह्या डायग्राम मध्ये इक्वेशन कसं तयार करणार त्याच्याबद्दल विचार करूया। मग हा डायग्राम बघितला तर ट्रायंगल PQR दिलेला आहे, लाईन LM पॅरलल टू साइड PQ सांगितलेली आहे। मग अशा वेळेला आपण साइड PQ च्या ऑपोजिट वर्टेक्स पासून सुरुवात करायची आणि ज्या दोन साइड्स आहेत RP आणि RQ याचे पार्ट्स बघायचे। मग RP चे दोन पार्ट्स कुठचे आहेत, तर पॉइंट R पासून सुरुवात करायची आपल्याला, RL अपॉन LP इज इक्वल टू RM अपॉन MQ। मला आशा आहे की तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचं इक्वेशन कसं तयार करता येईल हे समजलं असेल। तर मी तुम्हाला विचारतो की ह्या डायग्राम मध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचं इक्वेशन काय येणार। ट्रायंगलचं नाव आहे LMN, साइड AB पॅरलल टू साइड LM आपल्याला दिलेली आहे। मग इक्वेशन काय येणार हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।